नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या भागामध्ये आपण शक्तिपीठ महामार्ग म्हणजेच नागपूर गोवा महामार्ग याबाबत सांगली जिल्ह्यातील कोणती गावं व किती खातेदार व त्या सर्व गावांचं मिळून किती हेक्टर जमीन जाणार आहे याबाबत माहिती, त्याचबरोबर ज्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षांचे सर्व आमदार एकमतानं एक दिलानं या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करताना दिसत आहेत, आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे, तशी आक्रमक भूमिका सांगली जिल्ह्यातील आमदार का घेत नाहीत? त्याचबरोबर शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेला लादून किंवा बोकांडी बसवून सर्वसामान्य जनतेच्या, खास करून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हा शक्तिपीठ महामार्ग बनवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा अट्टहास का? या सर्व बाबतीत आजच्या भागात आपण विस्तृत असं विश्लेषण करणार आहोत. तर शक्तिपीठ महामार्ग जो आहे याबाबत मागील जुलैमध्ये आम्ही म्हणजे जुलै 2024 मध्ये याबाबत चर्चासत्र आमच्या यूट्यूब चॅनलवरती केलं होतं. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते व या शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे नेते भाई दिगंबर कांबळे यांच्यासोबत आम्ही चर्चा केली होती. त्यातून या शक्तिपीठ महामार्गाबाबतच्या सर्व माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. तरी देखील प्रेक्षकांच्या माहितीकरिता शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ एकत्र करण्याचा हा महामार्ग आहे. त्याचबरोबर हा महामार्ग जो आहे तो नागपूर पासून सुरू होतो, अमरावती जिल्ह्यातील माहूर म्हणजे माहूर देवी इथून जो सुरू होतो तो विदर्भातून मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्र म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी व कोल्हापूरची अंबाबाई असा हा महामार्ग आहे. कोल्हापूरमधून तो गोव्याला कनेक्ट केला जाणार आहे, म्हणजे असा हा महामार्ग आहे. तर हा महामार्ग बनत असताना शेतकऱ्यांचं व सर्वसामान्य जनतेचं एवढंच म्हणणं आहे की हा ऑलरेडी नागपूर रत्नागिरी हायवे असताना हा शक्तिपीठ महामार्ग का होत आहे हेच शेतकऱ्यांना किंवा सामान्य जनतेला अजूनही म्हणजे या प्रश्नाबाबत उत्तर अजून या सरकारकडून मिळालेलं नाहीये. आता शक्तिपीठ महामार्ग जो आहे, सुरुवातीला सांगली जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर या शक्तिपीठ महामार्गासंदर्भात गेल्या वर्षभरापासून सर्व शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे. सांगली जिल्ह्यातील 19 गावं या शक्तिपीठ महामार्गात बाधित होत आहेत. सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यातून हा महामार्ग जातोय. तर सर्वप्रथम स्क्रीनवर आपण पाहू शकतो ती 19 गावं व एकूण किती खातेदार यातून बाधित होत आहेत. पहिला आटपाडी तालुका, यातील शेटफळे गाव आहे जे सांगोला तालुक्याच्या व सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरी लगत असा तालुका आटपाडी आहे. खातेदार एकूण 422 बाधित होत आहेत. त्याचबरोबर 39.83 हेक्टर इतकी जमीन जाणार आहे. दुसरा कवठेमंकाळ तालुका, घाटनांद्रे मधील 675 खातेदारांची 33.79 हेक्टर जमीन बाधित होणार आहे. तिसंगी गावातील 362 खातेदारांपैकी 39.66 हेक्टर जमीन बाधित होणार आहे. त्यानंतर तिसरा तालुका तो आहे म्हणजे यू कॅन से मोस्ट अफेक्टिंग तालुका ऑफ दिस शक्तिपीठ महामार्ग, तासगाव तालुका. यातील पहिलं गाव आहे ते डोंगरसोनी, 424 खातेदारांपैकी 53.48 हेक्टर जमीन जाणार आहे. सिद्धेवाडी यातील 20 खातेदारांपैकी
6.66 हेक्टर जमीन जाणार आहे. सावळज 654 खातेदारांपैकी 42.90 इतकी जमीन जाणार आहे. अंजनी हे जे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर.आर. पाटील यांचं गाव, 377 खातेदारांपैकी 31.58 हेक्टर जमीन जाणार आहे. वज्रचौंडे 322 खातेदारांपैकी 27.17 हेक्टर जमीन जाणार आहे. मनेराजुरी या गावातील सर्वात जास्त खातेदार सांगली जिल्ह्यातील असणार आहेत. 969 खातेदारांची जमीन 99.83 हेक्टर इतकी जाणार आहे. म्हणजे जवळपास 100 हेक्टर जमीन जाणार आहे. त्यानंतर सावर्डे 50 खातेदारांची 6.19 हेक्टर जमीन जाणार आहे. मतकुणकी 279 खातेदारांचे 31.94 हेक्टर जमीन जाणार आहे. नागाव कवठे 584 खातेदारांची 63.71 जमीन जाणार आहे. त्यानंतर मिरज तालुक्यातील कौलापूर मधील 377 खातेदारांपैकी 76.50 हेक्टर जमीन जाणार आहे. बुधगाव 444 खातेदारांची 31.06 हेक्टर जमीन जाणार आहे. माधवनगर 55 खातेदारांची 2.04 हेक्टर जमीन जाणार आहे. कर्नाळ 272 खातेदारांची 31.94 इतकी जमीन जाणार आहे. पदमाळ 219 खातेदारांची 25.05 इतकी जमीन जाणार आहे. पदमाळ हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचं गाव. त्यानंतर सांगलीवाडी 907 खातेदारांची 64.15 हेक्टर इतकी जमीन जाणार आहे. एकूण जिल्ह्यातील 7,611 खातेदारांची 717.188 हेक्टर इतकी जमीन या शक्तीपीठ महामार्गामुळे जाणार आहे. म्हणजे एकूण 1793 एकर म्हणजे जवळपास 1800 एकर बागायत शेती या शक्तीपीठ महामार्गात जाणार आहे. आता 1800 एकर बागायत जमीन जवळपास या सांगली जिल्ह्यातील जाणार आहे. बागायत आम्ही का म्हणतोय, कारण की ही जी गावं बाधित होणार आहेत ह्या 1800 एकर पैकी 90% जमिनीवरती द्राक्षेच्या बागा आत्ताच्या घडीला आहेत. सांगली जिल्हा जो आहे तो सेन्सस 2011 नुसार द्राक्ष उत्पादनात सर्वात क्रमांक 1चा देशातील जिल्हा हा सांगली जिल्हा आहे. याआधी 2001च्या सेन्सस नुसार नाशिक जिल्हा हा द्राक्ष उत्पादनात 1 नंबरचा जिल्हा होता. मात्र 2011 नंतर म्हणजे गेल्या 15-20 वर्षापासून देशात द्राक्ष उत्पादनात बेदाणे व मनुके तयार करण्यात सांगली जिल्हा हा देशातील 1 नंबरचा जिल्हा आहे. व सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका हा द्राक्ष उत्पादनात व बेदाण्यात 1 नंबरचा तालुका आहे. राहिलेली जी 10-15% जी जमीन असणार आहे ती देखील ऊसाची जमीन असणार आहे. म्हणजे 100% सुपीक पाणस्थळ बागायत शेती, सुपीक शेती यामध्ये बाधित होणार आहेत. आता 1800 एकर इतकी मोठ्या प्रमाणात बागायत शेती जाऊन देखील त्या सांगली जिल्ह्यातील सर्व आमदार, मग महायुतीचे असो किंवा महाविकास आघाडीचे, हे गप्प आहेत. या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात कोणत्याही प्रकारची विरोधात विधानं असतील किंवा विधानसभेत लक्षवेधी किंवा प्रश्न तारांकित त्यांनी केली नाही आहे. आता महायुतीचे 8 पैकी 5 आमदार आहेत, ते सरकारच्या बाजूने असतील हे आपण गृहीत धरू. त्यांना काहीतरी भूमिका घ्यायला अडचण असेल, म्हणजे ते भांडवलदारशाहींच्याच बाजूने आहेत हे आपण गृहीत धरू. मात्र जे 3 विरोधातील आमदार आहेत व जिल्ह्याचे खासदार आहेत यांनी मात्र याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.
सांगली लोकसभेचे खासदार विशालदादा पाटील असतील, त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील आत्ताच्या घडीचे जे सर्वात मोठे दोन नेते आहेत, ज्यांच्या पक्षप्रवेशासाठी किंवा ज्यांना आपल्याकडे घेण्यासाठी भाजप म्हणजे प्रचंड प्रमाणात पराकाष्ठा येन प्रकारे प्रयत्न करत आहे, असे जे जिल्ह्यातील दोन मोठे नेते आहेत ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील व दुसरे माजी मंत्री व भारती समूहाचे सर्वेसर्वा डॉक्टर विश्वजित कदम साहेब असतील. हे दोघही जिल्ह्यातील आजच्या घडीला सर्वात मोठे नेते आहेत. तर जयंत पाटील साहेब जे इस्लामपूरचे आता सलग 8 वेळा निवडून आलेले आमदार आहेत, एवढे मोठे दिग्गज आहेत, त्यांनी देखील या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात कोणतंही विधानसभेत लक्षवेधी असेल किंवा प्रश्न उपस्थित केलेला असूनपर्यंत दिसलेला नाहीये. त्याचबरोबर डॉक्टर विश्वजित कदम म्हणजे पलूस कडेगावचे आमदार आहेत, यांनी देखील याबाबत कोणतंही निवेदन असेल किंवा विधानसभेत प्रश्न असेल हा या सरकारसमोर केलेला दिसत नाही. त्याचबरोबर स्वर्गीय आराराबा पाटलांचे चिरंजीव तासगाव कोठे मंकाळचे आमदार रोहित पाटील सर्वात युवा आमदार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलं असेल द्राक्ष उत्पादकांबाबत त्यांनी असं चांगला अशा प्रकारचा प्रश्न किंवा एक लक्षवेधी विधानसभेत मांडली, उपस्थित केली. कालच मुख्यमंत्र्यांना प्लॅस्टिकची फुलं बंद करावीत अशा प्रकारचं निवेदन दिलं. तर तेच रोहित पाटील या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मात्र कोणतीही भूमिका घेताना दिसत नाहीयेत. फक्त मागील आठवड्यात एकदा आंदोलकांच्या सोबत चर्चा करताना दिसले, मात्र या प्रश्नाबाबत शेतकऱ्यांच्या बाजूने रस्त्यावरची लढाई असेल किंवा विधानसभेमध्ये लक्षवेधी असेल, हे प्रश्न उपस्थित करताना कुठेही दिसले नाहीत. आता या पावसाळी अधिवेशन जे सुरू आहे 3 आठवडे झाले, आज हा 3रा आठवडा संपतोय उद्या. 3 आठवड्यात कोणत्याही प्रकारची लक्षवेधीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले नाहीत किंबहुना प्रश्न उपस्थित केला नाही. विरोधी पक्षातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना ही एक मोठी संधी होती. शक्तीपीठ महामार्गासाठी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात विरोध आहे. हे एक मोठं अस्त्र किंवा मोठी लढाई लढण्याची संधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गमावली असंच म्हणावं लागेल. त्याचबरोबर या शक्तीपीठ महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना व सर्वसामान्य जनतेला हाच प्रश्न पडला आहे की नेमकं यांच्या मनात चाललंय तरी काय? का हे सर्व जे आमदार आहेत महाविकास आघाडीचे, हे दिग्गज आमदार आहेत, हे सर्व शक्तीपीठ बाबत सरकारशी काही यांची चर्चा किंवा साटलोट झाले का, किंवा काही म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालेले आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीरित्या शिष्टाई काय केली आहे का? याबाबत शेतकऱ्यांच्या मनात शंकेची पाल, कुठेतरी शंकेला वाव मिळतोय. म्हणूनच या आमदारांनी कुठेतरी लक्षवेधीमध्ये प्रश्न उपस्थित करणं गरजेचं होतं. सांगली जिल्हा आपण बघतोय एक क्रांतीवीरांचा, स्वातंत्र्य सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. क्रांतीवीर नागनाथांना नायकोडे असतील, प्राध्यापक एन.डी. पाटील साहेब जे आयुष्यभर शेतकरी कष्टकरी लोकांसाठी झटले, या दोघांची कालच जयंती झाली. त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा जिल्हा, महाराष्ट्राचे सर्वात पहिले मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं मूळ गाव देवराष्ट्रे जे सांगली जिल्ह्यातच आहे. म्हणजे असं प्रचंड प्रमाणात इतिहासाची गौरवशाली परंपरा असलेला हा जिल्हा, शेतीनं समृद्ध असलेला जिल्हा, मात्र या शक्तीपीठ महामार्गामुळं
म्हणजे महामार्गाच्या प्रश्नासंदर्भात हे सर्वचे विचारांचे वारसदार आहेत या नेत्यांचे किंवा वैचारिक व रक्तानं दोन्ही वारसदार असलेले जे आमदार आहेत हे मात्र याबाबत कुठेही प्रश्न उपस्थित करताना सरकारशी आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत नाहीत. खरंच एक शोकांतिका सांगली जिल्ह्याची म्हणावी लागेल. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील जे द्राक्ष उत्पादनामुळे व ऊस उत्पादनामुळे हा जिल्हा समृद्ध व सधन झाला, तीच शेती, द्राक्ष शेती किंवा ऊस शेती या शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणार आहे. बरं, हे 1800 एकर क्षेत्रफळ जाणार आहेच. त्याचबरोबर या हायवेच्या लगत असणारी जी शेती असणार आहे दोन्ही बाजूला, तेथील शेती देखील उद्ध्वस्त होणार आहे. कारण की या महामार्गाच्या प्रदूषणामुळं, धुळीमुळं ज्या बागा आहेत, पिकं आहेत, ती जळण्याची किंवा बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळं भविष्यात हा प्रचंड मोठ्या प्रमाणात धोका या शेतकऱ्यांच्या पुढे आहे. त्याचबरोबर शेतकरी हा प्रश्न उपस्थित करत आहेत की ऑलरेडी तुम्ही नागपूर रत्नागिरी हायवे असताना, त्याचबरोबर आता वारणा व कृष्णा नदीवरती प्रचंड प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर जे झालंय, रस्ते व पूल, त्यानंतर बंधारे, याच्यामुळं या कृष्णा वारणा नदीकाठची जेवढी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील गाव आहेत, या गावांना वर्षातून 2 वेळा महापुराचा धोका येतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील तर जी वारणा, पंचगंगा व दूधगंगा नदीकाठची गावं आहेत, यांना वर्षातून 3 वेळा महापूर येऊन जातोय. जूनच्या एंडला पहिला महापूर येतोय, त्यानंतर जुलै एंड व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महापूर येतोय. त्यानंतर जो परतीचा पाऊस म्हणजे सप्टेंबरमध्ये जो श्रावणानंतरचा पाऊस चालू होतो, त्यामध्ये पुन्हा एकदा महापूर येतो. त्यामुळं किमान 3 वेळा महापूर या दूधगंगा, पंचगंगा व वारणा नदीकाठच्या गावांना येतोय. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील पण बरीच गावं या कृष्णेच्या व वारणेच्या महापुरानं बाधित होतात. त्यामुळं जे पुलाचं बांधकाम आता नुकतंच हरिपूर कोथळीचं बांधकाम झालं, त्यात आता तुम्ही नव्यानं शक्तीपीठ महामार्गासाठी सांगलीवाडी ते कोथळी किंवा सांगलीवाडी ते म्हणजे सांगलीवाडीच्या बाजूला तुम्ही पूल करणार. या पुलामुळं कुठंतरी प्रवाह नद्यांचं रोखण्याचं काम असेल किंवा पाण्याचा फुगवटा निर्माण होण्याचा असेल किंवा पाणी बॅक करण्याचं काम असेल, बॅक वॉटर जे पाणी येतं, हे राजापूर बंधारा असेल किंवा जी सांगली पासूनची जी नदीवरची पुलं बंधारे चालू होतात, या सर्व गोष्टीमुळं कुठंतरी इथल्या शेतकऱ्यांना आधीच महापुरामुळं इथला शेतकरी 2005 पासून गेली 20 वर्ष झालं हवालदिल झाला आहे. पावसाळा चालू झाला की येथील शेतकऱ्यांच्या अंगावर काटा येतोय. तर अशा परिस्थितीत हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचं पाप सरकारकडून होऊ नये, हीच आमची या व्हिडिओच्या माध्यमातून एक आव्हान आहे. त्याचबरोबर जे कॉम्पेन्सेशन तुम्ही देणार आहात शेतकऱ्यांना, ते कॉम्पेन्सेशन जे असणार आहे ते जनतेच्या खिशातून गोळा झालेले कररुपी सरकारी तिजोरीतीलच पैसे तुम्ही कॉम्पेन्सेशन म्हणून देणार आहात. त्यामुळं सरकारची तिजोरी रिकामी करणे, असल्या प्रोजेक्टसाठी कर्ज काढणे, त्याचबरोबर सरकारचे जे पैसे आहेत त्यांचा अपव्यय करणे, हे कुठंतरी लोकांना, शेतकऱ्यांना या गोष्टी खूपच आहेत. त्याचबरोबर हा प्रोजेक्ट जो असेल तो हजारो कोटींचा प्रोजेक्ट असणार. याच्यामुळे काय होतंय की हे पैसे सगळे सरकारचेच व जनतेचेच पैसे आहेत. मग तुम्ही कॉम्पेन्सेशनचे पैसे देणार, बांधायचे पैसे घालवणार, म्हणजे हजारो कोटी रुपये तुम्ही यावरती इन्व्हेस्ट करणार व शेतकऱ्यांच्या
विरुद्ध जाऊन हे जे करणार आहात, यामुळं कुठंही म्हणजे एक जनतेला हवं अपेक्षित असणारा विकास यातून काय साध्य होणार नाही. जनतेला खरंच अपेक्षा असेल किंवा जनतेला त्या भागातील लोकांना अपेक्षित असेल अशा प्रकारचं विकास काम होणार असेल तर शेतकरी असेल किंवा तेथील जनता त्या भागातील कोणत्याही प्रकारे तुम्हाला विरोध केली नसते. मात्र जनतेला हे आता सध्या नको आहे, ते तुम्ही या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून जनतेच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या माथ्यावर लादण्याचं काम हे सरकार करतंय. तो व्हिडिओ खूपच लेंदी किंवा मोठा झालाय, पण विषयही तसाच गंभीर आहे, त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो की व्हिडिओ प्रचंड प्रमाणात मोठा झाला आहे. तरी एक एक पॉइंट तुम्ही शांतपणे समजून घ्यावं एवढीच विनंती करतो. आता शेवटच्या सेगमेंटमध्ये येतो या भागाच्या, तो म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी का अट्टहास आहे. तर आपण सुरुवातीला नितीन गडकरी साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर 1995ला ज्यावेळी युती सरकार होती, युती सरकार भाजप शिवसेनेचं होतं, त्यावेळी नितीन गडकरी साहेबांकडे हेच खातं होतं. त्यावेळी त्यांनी पुणे मुंबई हा हायवे म्हणजे महामार्ग सुरुवातीला सुरू केला व BOT हे जे तत्व आहे, बांधा वापरा हस्तांतरित करा, हे तत्व किंवा ही प्रॅक्टिस नितीन गडकरी यांनी पहिला 1995-96ला इंट्रोड्यूस केली. आता जेवढे देशात टोल नाके दिसतात, ती संस्कृती टोल संस्कृतीचे जनक कोण असतील तर नितीन गडकरी हे जनक आहेत. कारण की हे भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे ते भांडवलदारशाहीचं सरकार आहे. म्हणजे NDA सरकार जे राज्यातील केंद्रातील आहे ते नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स व राज्यातील महायुती सरकार, हे सर्व भांडवलदारशाहीला पोसण्याचं काम करतंय. 2014 पासून आपण बघतोय अदानी असतील किंवा मुकेश अंबानी यांना पोसण्याचं काम या सरकारकडून सुरू आहे. तोच प्रकार या महामार्गाच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेब दिलीप बिल्डकॉन जी मध्य प्रदेशमधील एक मोठी कंपनी आहे किंवा इतर जे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना पोसण्याचं काम करतात. हे सर्व जे भाजपचे आमदार मंत्री किंवा भाजपचे नेते आहेत त्यांच्या पार्टनरशिप्स किंवा त्यांचे शेअर्स या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रोड कॉन्ट्रॅक्टर कंपनीत आहेत. आता सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा म्हणजे पंढरपूर मंगळवेढाचे आमदार जे आहेत समाधान अवताडे, तर त्यांची स्वतःची एक SM इन्फ्रा ही कंपनी आहे. ते व त्यांचे भाऊ संजय अवताडे हे बघतात. तर या कंपनीच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातील नंबर 1 टॅक्स पेयर समाधान अवताडे हे आहेत. म्हणजे गेल्या 20 वर्षापासून मोठमोठ्या हायवेज ब्रिजेसची कॉन्ट्रॅक्ट, हजारो कोटींची कॉन्ट्रॅक्ट यांची चालू आहेत. तेच इतर अजूनही बऱ्याच कंपन्या आहेत. सर्व कंपन्या भाजपच्या जे नेते मंडळी आहेत, आमदार आहेत, यांच्याशी निगडीत आहेत, पार्टनरशिप्स आहेत या नेत्यांची. त्यामुळे नितीन गडकरी साहेब किंवा या नेत्यांना याबाबत इंटरेस्ट जास्त आहे. आता 2014चीच गोष्ट सांगतो. 2014 साली ज्यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत BJP सर्वात सिंगल लार्जेस्ट पार्टी आली, त्यावेळी सर्वात पहिलं नाव नितीन गडकरी साहेबांचं मुख्यमंत्री पदासाठी होतं. पक्षाने व RSSनं भाजपच्या जे शीर्ष नेतृत्व आहे त्यांनी त्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं व नितीन गडकरी साहेबांना मुख्यमंत्री पद सांभाळण्यास सांगितलं देखील होतं. मात्र नितीन गडकरींनी स्पष्टपणे नकार दिला व मला केंद्रीय मंत्री दिल्लीतील राजकारणात
किंबहुना हे रस्ते जे खात आहे हवाई उड्डाण नागरी रस्ते मंत्री यातच इंटरेस्ट आहे अशी भूमिका घेतली व ते मुख्यमंत्री पद तत्कालीन महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना मिळालं. यावरूनच नितीन गडकरी साहेबांचा इंटरेस्ट या खात्याशी किंवा या हायवेज डेव्हलप करण्याशी काय येतो हे दिसून येत आहे. आता साधं उदाहरण घ्यायचं झालं तर जे महानगरपालिका व नगरपालिकेतील नगरसेवक असतात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे पंचायत समिती सदस्य किंवा गावचे सरपंच यांनी कोणतंही काम आपल्या निधीतून मंजूर करून आणलं तर त्या कामाचा कॉन्ट्रॅक्टर 5% कमिशन त्यांच्या घरपोच आणून देतो. म्हणजे ह्यांची डिमांड नसताना देखील त्यांना पोच करतो. म्हणजे विचार करा किती मोठ्या प्रमाणात टक्केवारीचं हे सर्व राजकारण अर्थकारण सुरू असेल. हे जे प्रोजेक्टचे टक्केवारी असतात किंवा आकडे असतील हे कल्पनेच्या पलीकडचे आकडे आहेत. त्यामुळंच भारतीय जनता पार्टीचे 2014 पासून आत्ता आलेलं सरकार किंवा त्यावेळी 1995 ते 99 युती सरकार व 1999 ते 2004 केंद्रातील सरकार NDA म्हणूनच प्रधानमंत्री सडक योजना असतील किंवा नदी जोड प्रकल्प असतील अशा बऱ्याच मोठ्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट त्यांनी इम्प्लिमेंट केले, अंमलात आणले. आता नितीन गडकरी साहेबांना विकास पुरुष म्हणत असतील लोक, रोडकरी म्हणत असेल, हा त्यांची एक इमेज झाली. मात्र दुसरी इमेज लोकांना काही माहितीच नाही आहे की जाहीरपणे महाराष्ट्रातील शरद पवार साहेबांचं पण कौतुक करायचं आणि इकडे विरोधी पक्षातील लोकांचं पण कौतुक करायचं व सर्वांशी चांगलं हेल्दी रिलेशन सुसंगतपणा ठेवायचा व सही सलामत बाजूला सुटायचं. हेच नितीन गडकरीजी ह्या गेल्या 30-35 वर्षाच्या राजकारणात करत आलेले आहेत. जाहीररित्या ते कबूल करतात की माझे 8-9 प्रायव्हेट कारखाने आहेत. एक कारखाना उभा करायला 200 ते 250 कोटी इतकं भांडवल लागतं. बरं, एक कारखाना करायचा झाला तर किमान 50 ते 70 एकर जमीन त्या कारखानाच्या प्रिमाइससाठी लागते. म्हणजे 8-9 सहकारी साखर कारखाने म्हणजे जवळपास तुमची 700-800 एकर जमीन झाली. त्याचबरोबर 200-250 कोटीचा एक कारखाना म्हणजे 2000 कोटीची गुंतवणूक झाली. एवढं भांडवल येतं कुठून? त्यामुळंच सर्वसामान्य जनता असेल किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारे जे प्रेक्षक असतील, हे जे डेव्हलपमेंटचं विकासाचं राजकारण म्हणून कुठंतरी मुद्दा पुढे आणत आहेत, याच्या पाठीमागे जी दुसरी गोष्ट आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्याचमुळं या नितीन गडकरी साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांचा यामध्ये इंटरेस्ट आहे. आता दुसरी गोष्ट, हे अर्थकारणाशी निगडीत झालं. दुसरी गोष्ट ही आहे की देवेंद्र फडणवीस असतील किंवा नितीन गडकरी यांना नागपूर हे मुंबईच्या पॅरलल देशाची आर्थिक राजधानी करायची आहे. नागपूर हे महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी बनवायचं आहे. त्यांना विदर्भाची डेव्हलपमेंट करायची आहे. म्हणून त्यांचे जेवढेही प्रोजेक्ट्स आहेत ते पहिलं समृद्धी महामार्ग बघा, म्हणजे मुंबई ते नागपूर, त्यानंतर आता हे नागपूर ते रत्नागिरी महामार्ग आणि आता हा शक्तिमीठ महामार्ग, म्हणजे सर्व काही नागपूरशी त्यांना लिंक करायचं आहे. नागपुरात बसून त्यांना सर्व डेव्हलपमेंट करायचे. नागपुरातील व्यक्ती 6-7 तासात महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचू शकेल याची त्यांना दक्षता घ्यायची आहे. म्हणजे त्यांना सगळी जी डेव्हलपमेंट करायची आहे, इंडस्ट्रियलायझेशनच्या दृष्टीनं असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं, ही डेव्हलप त्यांना नागपूरमध्ये करायची आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्या 2014 ते 19च्या कार्यकाळात टेक्स्टाईल पार्क मोठं अमरावतीत आलं. नागपूरमध्ये बरेच प्रोजेक्ट आले.
हे सर्व डेव्हलपमेंट त्यांना विदर्भासाठी व नागपूरसाठी करायचे आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मात्र फक्त जमिनी घ्यायच्या आहेत कवडी मोल दरात, मात्र डेव्हलपमेंट जी जाणार आहे ती सर्व नागपूर व विदर्भात जाणार आहे. हे एक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस असतील किंवा नितीन गडकरी जे रोडकरी असतील यांचा हा महामार्ग बनवण्यासाठी अट्टास याचसाठी आहे की हे सर्व गोष्टी आपल्या भागातील डेव्हलपमेंटसाठी करायच्या, मोठमोठे हजारो कोटीची गुंतवणूक आणायची, प्रोजेक्ट्स आणायचे, त्याचं कमिशन वेगळं, त्यानंतर लगेच हायवे चालू व्हायच्या आधीच टोल नाके चालू होतात, ते टोल नाके अनंत कालापर्यंत चालू राहतात. एकदा टोल नाका सुरू झाला की आयुष्यभर 5वीला पोचलेला असणार आहे लोकांच्या. कारचे 70 रुपये 80 रुपये, त्याचबरोबर हेवी व्हेकल्सचे त्याच्या चौपट पैसे, म्हणजे कितीतरी प्रचंड प्रमाणात पैसे रिकवर या टोल संस्कृतीमुळे होते. त्यामुळंच या भांडवलदारशाहीच्या सरकारला कुठंतरी भांडवलदारशाहीला पोचण्यासाठी, आपल्या पक्षाचं फंडिंग मोठं होण्यासाठी किंवा स्वतःला समृद्ध होण्यासाठी हे असले प्रोजेक्ट करावे लागत आहेत व असले प्रोजेक्ट मुद्दामून जनतेच्या, शेतकऱ्यांच्या बोकांडी बसवत आहेत. आजचा व्हिडिओ खूपच म्हणजे एक मोठा झाला, मात्र हे जे भयान वास्तव आहे ते आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला की देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री नितीन गडकरी साहेब असतील, ज्या प्रकारे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना गुजरात देशातील सर्वात मोठं कॅपिटल राज्य करायचं आहे, त्याच दृष्टीनं या गडकरी व फडणवीस यांना नागपूर हे कॅपिटल राज्य, कॅपिटल जिल्हा किंवा कॅपिटल सिटी या राज्यातील करायचे आहे. त्यामुळं हे सर्व गोष्टी आपण आजच्या भागात शांतपणे किंवा एक विस्तृत अशी चर्चा आपण ऐकलीत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना, त्याचबरोबर सत्तेतील सर्व मुख्यमंत्री साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब मागच्याच 2 आठवड्यापूर्वी आमच्या पंढरपूरला विठ्ठल व रुक्मिणी देवीकडं साकडं घालण्यासाठी आले होते. तसंच साकडं शेतकरी व आम्ही सर्व जे सर्वसामान्य लोक, म्हणजे सामाजिक कार्यकर्ते म्हणा किंवा सर्वसामान्य कार्यकर्ते, पत्रकार, निपक्षपणे भूमिका मांडणारी लोक आपल्या समोर एक साकडं घालतोय की कृपा करून शक्तिपीठ महामार्गाचा जो अट्टहास आहे तो थांबवावा, त्याचबरोबर सरकारला सुबुद्धी दे, अशा प्रकारचे जे सुपीक जमीन घालवणारे प्रोजेक्ट्स कृपा करून थांबवावेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील सद्बुद्धी दे की सरकार विरोधात, भांडवलदारशाही विरुद्ध कुठंतरी एकत्र येऊन आपण आवाज उठवाल, एवढीच अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय समाजवाद.